नमस्कार मित्रांनो, आपल्या माझी शाळा माझा उपक्रम या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण 19व्या शतकातील प्रबोधनाचा इतिहास यांचा सविस्तर अभ्यास केला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व विषयांवर आधारित महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे पाहणार आहोत. हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा परीक्षा व सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. चला तर मग आपले ज्ञान तपासण्यासाठी तयार व्हा. प्रश्न क्रमांक 1. 19व्या शतकात महाराष्ट्रातील समाज जीवनात कोणत्या गोष्टीला फार महत्त्वाचे स्थान होते? उत्तर: धर्म. 19व्या शतकात समाज जीवनावर कोणाचा पगडा होता? उत्तर: धर्मसंस्थांचा. महाराष्ट्रातील समाज जीवनात स्त्रियांची स्थिती कशी होती? उत्तर: हालाखीची. 19व्या शतकात स्त्रियांना कोणता अधिकार नव्हता? उत्तर: शिक्षणाचा अधिकार. सती, बालविवाह, विधवा विवाह बंदी या प्रथा कोणत्या शतकात प्रचलित होत्या? उत्तर: 19वे शतक. प्रबोधन म्हणजे काय? उत्तर: समाजातील दोष दूर करून विज्ञाननिष्ठ पद्धतीने जागृती करणे. महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीला चालना देणारे प्रमुख कारण कोणते? उत्तर: पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव. ख्रिस्ती मिशनरींनी कोणते कार्य केले? उत्तर: समाजातील दोष दाखवले व टीका केली. मुद्रणकलेचा शोध, वृत्तपत्रे व प्रबोधनात्मक लेखन यामुळे कोणत्या चळवळीला चालना मिळाली? उत्तर: धार्मिक व समाज सुधारणा चळवळ. 19व्या शतकात महाराष्ट्रात इंग्रजी शिक्षण का सुरू झाले? उत्तर: ख्रिस्ती धर्माचा प्रसार व कारकून तयार करण्यासाठी. मित्रांनो, अशा प्रकारे आपण 19व्या शतकातील प्रबोधनाचा इतिहास या विषयावर महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे पाहिली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील समाज सुधारक हा महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. धन्यवाद.